मधुरा ऐक ना, बोला की. अगं आपल्या लाडक्या बहिणींसाठी चाट स्पेशल काहीतरी कर ना. करते की. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. रगडा पॅटीस करतो. रगडा पॅटीस करताना सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक म्हणजे रगडा. तर रगडा करण्यासाठी काय केलं, वाटाणे घेतले, स्वच्छ धुवून घ्यायचं व्यवस्थित आणि धुवून झालं की त्यात पुरेसं पाणी घालायचं आणि रात्रभर भिजत घालायचं. आता हे बघा, हे छान असे फुललेत वाटाणे. आता हे भिजवलेलं पाणी शक्यतो मी काढून टाकते, कारण हे बऱ्यापैकी यामध्ये रंग असतो आजकाल. आणि पुन्हा एकदा धुवून घ्यायचं. चला, आता हे स्वच्छ धुवून घेतलेले भिजवलेले वाटाणा कुकरमध्ये घालूयात. यामध्ये दुप्पट पाणी घालायचं, हळद घालायची, झाकण लावायचं. वाफेवर शिजवणार असाल तर मध्यम आचेवर 15 मिनिटं, शिट्ट्या काढणार असाल तर मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. रगडा पॅटीसला सगळ्यात भारी चव कुठली ॲड होते तर त्यावर जाणाऱ्या ज्या चटण्या आहेत त्याची. तर आता आपण हिरवी चमचमीत अशी चटणी कशी करायची ते बघूयात. तर सगळ्यात आधी काय करायचं, एक लसूणची पाकळी, एक आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आणि ते छान फिरवून घ्यायचं. आता ही बेसिक पेस्ट तयार झाली की त्यामध्ये फुटाणे डाळ घालायची किंवा डाळवं घालायचं किंवा फुटाणे घातलं तरी चालतील. फुटाणे नसतील तर मग बुंदी, खारी बुंदी, शेव हेही घालू शकता. कोथिंबीर घालायची आणि थोडीशी पुदिन्याची पानं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं, सुकंच फिरवायचं. हे सुकं फिरवून झालं की मग पाणी घालायचं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. मिठाचा शॉट आला नाही पण मीठ घालायचंय आणि सरसरीत अशी चटणी तयार करायची. बघा काय सुरेख रंग आलेला आहे चटणीला, कमाल दिसते. आंबट गोड चिंचेची चटणी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची सांगते. 1 कप चिंच घ्यायची. चिंचेमध्ये जो काही कचरा असेल, त्याच्या बिया असतील किंवा शिरा असतील, त्या व्यवस्थित काढून चिंच निवडून घ्यायची. आता ही 1 कप चिंच स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे त्यावर जर काही माती असेल तर ते निघून जाईल. आता ही धुतलेली चिंच कुकरमध्ये घ्यायची आणि 1 कप पाणी घालायचं. त्यामध्ये 1 कपच गूळ घालायचा, झाकण लावायचं आणि 1 शिट्टी होईस्तोवर शिजवायचं. 1 शिट्टी होईपर्यंत शिजवलं की मॅशर घ्यायचं आणि व्यवस्थित हे मॅश करून 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 त्यातला छान गर पल्प काढून घ्यायचा. आणि हा काढलेला गर एक छान गाळणी घ्यायची आणि त्याने गाळून घ्यायचा आणि जो खाली पडतो तो आपला चिंचे गुळाचा कोळ तयार. त्याला चव आली पाहिजे, मग यामध्ये चवीपुरतं जिरेपूड टाकायची, काळं मीठ, चाट मसाला आणि लाल तिखट हे सगळं घालून व्यवस्थित मिसळून एक 5 ते 10 मिनिटं शिजवायचं आणि मस्त अशी दाटसर छान अशी चकाकी आलेली आंबट गोड चवीची चिंच गुळाची चटणी तयार होते. चला, आता आहे ना पॅटीस तयार करूयात. म्हणजे रगडा पॅटीची जी पॅटी असते ती तयार करूयात. तर काय करायचं, सगळ्यात आधी 3 बटाटे घ्यायचे मध्यम आकाराचे, स्वच्छ धुवून घ्यायचे. कुकरमध्ये जाळी ठेवायची, त्यामध्ये बटाटे, पुरेसं पाणी घालायचं आणि वाफेवर शिजवणार असेल तर मंद आचेवर 15 मिनिटं, म्हणजे मोठ्या आचेवर छान वाफ आली की मंद आच करून 15 मिनिटं किंवा शिट्ट्या काढणार असेल तर 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजतं. आता हा शिजलेला बटाटा छान किसून घेतलेला आहे. यामध्ये मसाले घालूयात. सगळ्यात आधी आलं मिरचीचा ठेचा. हा ठेचा करण्यासाठी आल्याचा तुकडा आणि 4-5 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये घेतल्या आणि ते छान फिरवून त्याचा हा ठेचा किंवा पेस्ट तयार केली. आता यामध्ये उरलेले सगळे मसाले घालूयात. 1/2 चमचा हळद, लाल तिखट, जिरेपूड अर्धा चमचा, मिरपूड 1/2 चमचा, चाट मसाला 1/2 चमचा, काळं मीठ 1/2 चमचा, साधं मीठ चवीपुरतं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस. ऑलरेडी हे एकदम रिफ्रेशिंग आणि चटपटीत वाटतंय. आता यामध्ये छान असं बाइंडिंग यावं, एकसंध व्हावं यासाठी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घालते. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी पोहे मिक्सरमध्ये दळून त्याची पूड घातली तरी चालेल किंवा ब्रेड क्रम्ब घातले तरी चालेल. आता हे सगळं एकजीव करूयात. आता हे मिश्रण एकजीव झालंय. यातून तुम्हाला काय आकाराचे हवे तितके गोळे घ्यायचे. असे छान गुबगुबीत पण चपटी पॅटी तयार करायची. चला, ही पुढची पण तयार आहे. तव्यामध्ये चमचाभर तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं. आता यामध्ये या पॅटीस ठेवूयात.
आणि मस्त अशा सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करायचे. हे रगडा पॅटीसचं पॅटीस एक बाजूने भाजलं गेले. आता वरच्या बाजूवर थोडं तेल घालूया, म्हणजे ही बाजू पण एकसारखी आणि खरपूस अशी भाजली जाईल. वा, क्या बात है, काय सुरेख रंग आलाय. वा वा वा. या प्रमाणात 8 गुबगुबीत टुमटुमीत पॅटीस छान तयार होतात आणि रगडाही पुरेसा होतो, चटण्याही पुरेशा होतात. उलट चटण्या उरतात, उरल्या तर पुन्हा वापरू शकतो. पण जर प्रत्येकी 2-2 पकडले तर 4 जण व्यवस्थित पोटभर खाऊ शकतील इतकं मस्त हे रगडा पॅटीस तयार होतं. चला आता बघूयात. वा, कमाल. दोनही बाजूने खमंग खरपूस असं भाजून झालंय. चला आता इथे रगडा देखील छान शिजवून घेतलेला आहे. वा वा वा, बघाल मस्त दिसतोय. आता यामध्ये मीठ घालायचं फक्त चवीनुसार आणि रगडून घ्यायचा, कारण हा आहे रगडा. खूप पण मॅश नाही करायचं. आता गॅस सुरू करायचा आणि रगड्याला देखील एक उकळी काढून घेऊया. चला, रगडा तयार आहे. बघा काय कमाल दिसतोय. वा 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 वा, जबरदस्त. गरमागरम वाफाळता रगडा, त्यावर खुसखुशीत कुरकुरीत अशी पॅटीज, घरीच केलेल्या चटण्या, आंबट गोड तिखट, हवी तर शेव आणि बारीक चिरलेला कांदा. स्वर्ग सुख. आमच्याकडे ना महिन्यातून एकदा हा बेत होतो, म्हणजे होतच. घरगुती आपला रगडा आणि पॅटीस पोटभरीचं जेवण होतं. आणि मुख्य म्हणजे ना याच्यात फार असं खूप मसाले नाही आहेत. वाटाणा आहे त्यामुळे प्रोटीन्स आहेत, बटाटा आहे त्याची पॅटीज होते, तेही फ्राईड नाही आहे, त्यामुळे हेल्दी पण आपण हे कन्सिडर करू शकतो. की कधी तीच भाजीपोळी खायचा कंटाळा आला तर हे असं मस्त दमदमीत जेवणासाठी करू शकतो. पुन्हा भेटूयात अशाच मस्त चटपटीत रेसिपीज सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.